आदिवासी हक्क मेळावा आपण जागोजागी आयोजित करताय, यामागचे कारण काय आहे? आम्ही आपल्या समाजाला आपल्या हक्काबद्दल आणि त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत करत आहोत आणि या माध्यमातून आम्ही आपल्या समाजासोबत संवाद करत आहोत की आम्हाला काय करायचं आहे। आम्ही या पूर्ण निवडणुकीमध्ये येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्व लोक सामाजिक निर्णय घेणार आहोत आणि ते सामाजिक निर्णय आतापर्यंत काय झाला की पार्टीने कॅन्डिडेट द्यायचा आणि आम्ही त्याच्यासोबत काम करायचं, त्याच्यासाठी काम करायचं। आता उलटा होईल, समाज आमच्या कॅन्डिडेट देणार आणि पार्टी त्याच्यासोबत काम करणार। आम्ही लई दिवसापासून या महाराष्ट्रात आमच्या कमीत कमी 58 सीटावर आमचा प्रभाव आहे आणि त्या 58 सीटावर आमचा प्रभाव असूनही कोणतेही पार्टीचे लोक आणि नेते आमच्यासोबत संवाद नाही करत आहे। ते जाणून बुजून आदिवासींना वगळण्याचा प्रयत्न करत आहे। ते या मुख्य प्रवाहाचे जे राजनीती आहे ती जे राजकारण आहे त्याच्यापासून आदिवासींना वगळण्याचा हे प्रयत्न करत आहे आणि आम्ही या षडयंत्राला समजलेले आहोत। आम्ही आता सध्या पूर्ण जितके 58 विधानसभा क्षेत्र आहे आदिवासींचे बहुलचे आणि आदिवासी क्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही सर्वे करत आहोत, लोकांसोबत संवाद करत आहोत आणि येणाऱ्या काही दिवसात आम्ही खूप मोठा सामाजिक निर्णय घेणार आहोत। जे नेते मंडळी आणि जे पार्टी आमच्यासोबत राहणार आम्ही त्यांच्यासोबत राहणार। आमचा संवाद आता सध्या आमचा संवाद फक्त पवार साहेबांसोबत चालू आहे। काँग्रेस आणि UBTचे लोक आमच्यासोबत संवाद आतापर्यंत केले नाही, काही पार्टीचे लोक पण आमच्यासोबत संवाद केले नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही हे साबित करणार आहोत की तुमच्यामुळे तुम्ही आदिवासी क्षेत्रात आहो की आमच्यामुळे तुम्ही आहेत। या पूर्ण कार्यक्रम आमच्या जे मोहीम चालू आहे आमची समाज जागृतीची त्या आदिवासी हक्क आणि अधिकार मेळावा याच्या मार्फत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहोत। सध्या आम्ही 22 विधानसभा क्षेत्राचा सर्व केलेले आहे आणि हे 22 विधानसभा क्षेत्र ते आहे जे आरक्षित नाही आहे, जे आरक्षित नाही आहे असं विधानसभा क्षेत्र, असे विधानसभा क्षेत्रात आम्ही सर्वे करत आहोत। आमच्या कमीत कमी 75,000 पेक्षा जास्त वोट जिथं ज्या विधानसभामध्ये आमचे आहे तिथं आम्ही एक विशेष लक्ष ठेवून आमचे कॅडर्स लावून आम्ही ते समाजाला गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत। समाजाचा आम्ही ओपिनियन घेत आहोत, त्यांचे मनोगत घेत आहोत आणि नंतर आम्ही सामाजिक निर्णयाकडे जाणार आहोत। एक खूप मोठा सामाजिक निर्णय येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघणार आहोत। शरद पवार आणि तुम्ही एकत्र काम केलेलं आहे, शरद पवार तुमची मागणी मान्य करतील असं वाटतं? नाही केलं तरी आम्ही चालेल, आम्हाला काही हे नाही। आम्ही संवाद करत आहोत, जो आमच्यासोबत राहणार आम्ही त्यांच्यासोबत राहणार। जर आमचे जमलं नाही तो आम्ही जे आम्हाला बरं वाटते, जे आम्हाला आमच्या समाजासाठी बरं वाटेल ते आम्ही करणार। शरद पवारांसोबत या गोष्टीवर काही चर्चा झाली होती? आता आहे आमची चर्चा। आता सध्या आम्ही काय आमच्या पूर्ण सर्वे झाल्यानंतर या 7 दिवसानंतर आमच्या पूर्ण सर्वे होऊन जाईल। 58 सीटे जे आहेत, जे सीट आहेत विधानसभा क्षेत्र आहेत त्या विधानसभा क्षेत्राचा आम्ही सर्वे केलेला आहे। आमचे कॅडर्स पूर्ण उभे केलेले आहे। आमच्या एका विधानसभा क्षेत्रात बिरसा ब्रिगेडचे कमीत कमी 500 कार्यकर्ता आहे आणि सर्व बूथ लेवल पर्यंत आमचे कार्यकर्ता आहे। बूथ जमिनीवर आमचे कार्यकर्ता काम करणारे आहे। आता आम्हाला असं वाटत आहे की आमचं संघटन एक सक्षम संघटन आहे। ज्या विधानसभा क्षेत्राबाबत आम्ही बोलत आहोत तिथं आमचे अस्तित्व आहे आणि आम्ही हक्काने त्याच्यावर बोलणी करणार आहोत। काल आपण नाशिकला होता, आज इथं जुन्नरमध्ये आलेला आहे। लोकांची भावना इथं आदिवासी उमेदवाराला आपण बिरसा ब्रिगेड उभं केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? सर्व जागी लोक हेच म्हणत आहे की बिरसा ब्रिगेडने आता प्रत्याशी उभे केले पाहिजे, कारण पूर्ण समाज बिरसा ब्रिगेड सोबत आलेला आहे, आदिवासी समाज। सर्व लोक हेच म्हणत आहे, परंतु ते हल त्याचा आहे असं आम्हाला वाटत नाही। आम्हाला एक समाजासाठी मार्ग काढायचा आहे, समाजाला मुख्य राजनैतिक प्रवाहामध्ये आणायचं आहे। येणारा जनरेशन त्याला त्याचा फायदा होऊ शकतं या उद्देशातून आम्ही होऊ शकेल या उद्देशातून आम्ही काम करत आहोत। आता आमचा प्रोग्राम आणि प्लॅनिंग असा आहे की आम्ही आमचा सामाजिक हस्तक्षेप महाराष्ट्राच्या राजकारणात कसा वाढेल
या दिशेने आम्ही विचार करत आहोत. आतापर्यंत आम्ही 23 अनारक्षित, जे आरक्षित नाही असं क्षेत्र आम्ही आतापर्यंत सर्वे केलेलं आहे. त्याच्या आमचा नेटवर्क आम्ही उभा केलेला आहे. जुन्नरची जागा तुम्ही लढवणार? असं नाही म्हणू शकत. समज आता हे विचाराधीन आहे. जर आम्हाला योग्य नाही भेटलं, कदाचित आंबेगाव, अकोले हे सर्व जे क्षेत्र आहे जिथे जिथे बिरसा ब्रिगेडच्या कार्य आहे तिथं आम्ही वेगळा विचार करणार आहोत. यावेळी अकोलेमध्ये तर ऑलरेडी आरक्षित आहे आदिवासी. जे आरक्षित नाही त्या सीट पण आम्ही लढणार आणि जे आरक्षित आहे तिथं पण आम्ही हस्तक्षेप करू. पुणे जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये मोठं योगदान आहे. याच्यामध्ये 3 असे तालुके आहेत, खेड, जुन्नर आणि आंबेगाव. याच्यामध्ये त्यातल्या त्यात जुन्नरमध्ये आदिवासींची संख्या खूप जास्त आहे. मग आता ह्या जागेसाठी तुमचा हक्क काय असतो? 42% आम्ही आंबेगावमध्ये आहोत. अच्छा, आंबेगावचं सीट मागणार? आंबेगाव आहे, जुन्नर आहे. आम्हाला हे बघायचं आहे की आम्हाला न्याय कसे देऊ शकतात हे लोक, आमच्याबद्दल काय विचार करत आहे. या माध्यमातून आम्हाला कळेल ना कोणती पार्टी आणि कोणत्या नेत्याच्या आमच्या बाबत विचार आहे, कसं काय विचार आहे, कसं आमच्याकडे बघत आहेत ते लोक, आमच्या काय स्थान सुनिश्चित करत आहेत ते लोक. उद्धव ठाकरे जो गट आहे त्यांनी तर तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय, तुमच्या भाषणामधून पण आलेला आहे. शरद पवारांची तुमची जवळीक का? शरद पवारांनी तरी कुठं तुम्हाला न्याय दिलाय? न्याय नाही दिला, परंतु ते डायलॉग करत आहेत, संवाद करत आहेत. जो आमच्या संवाद करणार आम्ही त्याच्याशी संवाद करू. आम्ही कोणाच्याकडे का जाऊ? आम्ही जर त्यांना वाटत असेल की ते सक्षम आहेत आदिवासींच्या मता घेण्यासाठी तर घेऊ शकतात ते. तुम्ही जे शरद पवारांचं प्रेम व्यक्त करता किंवा नाव घेता त्यामुळं काही लोक अशी तुमच्यावर टीका करतात बिरसा ब्रिगेड ही शरद पवारची बी टीम आहे. नाही आहे, असं काहीच नाही आहे. वेळ आल्यावर आम्ही दाखवून देऊ की आमचे काय रिलेशन आहे आणि आम्ही कसा निर्णय घेतो. आमचा सामाजिक निर्णय असतो. आम्ही राजनैतिक निर्णयाला जास्त महत्त्व न देता सामाजिक निर्णयाला महत्त्व देतो. वेळ आली तर तुम्ही शरद पवारांशी सुद्धा लढू शकता. ते बघू आपण. पवार साहेबांच्या सोबत आमचं एक जल जंगल जमिनीचं आंदोलन आहे. त्या आंदोलनात एक आमचं संरक्षक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय. सामाजिक आंदोलनातून आणि सांस्कृतिक आंदोलनातून आम्ही त्यांना नेता मानलेला आहे. त्यामुळे राजकीय भाष्य करण्यापेक्षा पवार साहेब आम्हाला जे आमची सामाजिक आणि सांस्कृतिक याच्यामध्ये आम्हाला कसा न्याय देऊ शकतात, त्या न्याय याच्यामध्ये सरकारमध्ये आमची भागीदारी आणि आमची हिस्सादारी कशी देऊ शकतात याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत आहोत. पूर्वीच्या लोकसभे इलेक्शनमध्ये, चुनावामध्ये आम्हाला कोणी काँग्रेसवाला भेटला नाही आणि UBTचा माणूस नाही भेटला. फक्त शरद पवार साहेबांनी सांगितलं की आपल्याला या निवडणुकीत ही भूमिका घ्यायची आहे. तुम्ही कोण तुम्हाला साथ देतो किंवा तुम्हाला विचारलं नाही याची तुम्ही चिंता नको करा. मी गवाही देणार. आणि आता बघू आपण काय करतात, ते बोलल्याप्रमाणे ते वागतात काय ते बघायचं. शरद पवार ही वेगवेगळी विधानं मल्टी पार्टी करत असतात. ते गणित धनगर समाजाला सुद्धा त्यांची मुलगी असेल ते बी आदिवासी मधून आरक्षण द्या अशी मागणी करत असतात. यावर तुमचं काय मत? तो विषय ऑलरेडी संपलेला आहे सुप्रीम कोर्टमधून. त्या विषयावर आता प्रतिक्रिया करूनही काय भेटणार मागणी तर होत असते ना राष्ट्रवादीकडून. ते करा ना. त्यांची ते एक राजनैतिक पार्टी आहे, त्यांच्या एक राजकारण आहे. त्याच्यासाठी ते जर त्यांच्याकडे ते लोक जात असेल आणि ते लोकांनी म्हटलं होतं की तुम्ही आमच्या बाबत म्हणा, जरी त्यांनी लोकसभेला ते प्रश्न उचलला, परंतु सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे आदिवासी कोण आणि कोण आदिवासी नाही. राजकीय विधान करायची गरज काय लागते? बघा, त्यांचं जे राष्ट्रीय स्तराचा पॉलिटिक्स आहे त्याबद्दल मला काही टीका टिप्पणी करायची नाही. आम्ही आमच्या सिद्धांतावर ठाम आहोत आणि आमची लाईनवर आम्ही काम करणार. तुमचा आता बिरसा ब्रिगेडचा अजेंडा विकासाचा का फक्त आदिवासी फक्त तेवढंच धरून चालणार? नाही, सामाजिक न्यायाचा आहे विषय. आमच्यासारख्या आणखी वंचित समाजाचे लोक आहेत, बहुजन समाजाचे लोक आहेत, त्यांच्याबद्दल पण आम्हाला विचार करायचा. मायनॉरिटीचे लोक आहेत त्यांच्याबद्दल पण आम्हाला, आणि ते लोक आमच्यासोबत आहे. बिरसा ब्रिगेडला लोक या म्हणून म्हणत आहेत की तुम्ही निवडणूक लढा, कारण आता बिरसा ब्रिगेडमध्ये मुस्लिम पण काम करत आहेत
बहुजन मराठा पण काम करत आहे, दलित पण काम करत आहे. हे आम्हाला लोकांना दिसून राहिलं, म्हणून ते लोक सरळ म्हणत आहे आम्हाला, जिथं मी जाऊन राहिलो तिथं म्हणत आहेत भाऊ आपण इलेक्शन लढवा. महाराष्ट्रामध्ये किती सीटावर तुम्ही निवडणूक लढवणार आहे, काय अजेंडा केलंय? नाही, आमच्या परफेक्ट सीट आहे जिथे आम्ही परफेक्ट मोमेंटची आमची कंट्रोल आहे, ते 58 सीट्स आहे. त्या म्हणजे जुन्नर आहे का? जुन्नर आहे. आता आम्ही बघू, आम्हाला नाही भेटलं तर आम्ही वेगळं विचार पण करू शकतो. जुन्नरमध्ये अनेक लोक तुमच्या फिरसा ब्रिगेड मार्फत उमेदवाराला इच्छुक आहेत. ते कोण आहे ते शेजारी बसलेले आहेत, इकडे ते लांडे बसलेले आहेत, अनेक लोक आहेत. काय वाटतं? हे योग्य आहे. प्रत्येक माणूस जो आमच्या विचाराशी जोडलेला आहे, आमच्या म्हणणं असं आहे की ते योग्य आहे. फक्त आम्हाला एक चान्स तर भेटलं पाहिजे. आम्ही निर्णय घेऊ ना, समाजासमोर निर्णय घेऊ की कोणता कॅन्डिडेट आम्हाला पाहिजे, ते समाज निर्णय घेईल. संघटनेची जबाबदारी फक्त समाजाच्या पदरात ते सीट आणून द्यायची. कोणाला लढवायचे ते समाजाने ठरवावं, आम्हाला नाही. कारण आम्ही फक्त एक मिशनरी, सामाजिक मिशनरी भूमिका आमची आहे. आम्ही राजकारणपेक्षा समाजकारणावर विश्वास जास्त ठेवतो. सर, मग तुम्ही एक भाषणामधून सांगितलं का जुन्नरमध्ये एक अधिवेशन होणार आहे, नक्की काय त्याची? अधिवेशन नाही, इंटरनॅशनल कॉन्फरन्स. विश्वातले 25 देशातील आदिवासी या जुन्नरमध्ये येणार आहेत आणि इथं आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं अरेंजमेंट करत आहोत. जमात पंचायत होती ती पूर्ण जीवन. हां, पूर्ण कसे जी इथे जी काही आदिवासींची जमात पंचायत जुन्नरमध्ये होती आणि ती जमात पंचायत जी कत्तल झाली, त्यामुळे आपण जो कोळी चौथरा कार्यक्रम आपण दरवर्षी करत होतो, त्याऐवजी ह्या वर्षी आमचं सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि जी कर्मचारी लोक आहेत ह्या सर्वांचं म्हणणं आहे की दादा, ह्या वेळेस जो इंटरनॅशनल कार्यक्रम आहे तो त्या कार्यक्रमाला जमात पंचायत म्हणून आपण तो कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणून तो विचाराधीन आहे. त्या लवकरच आपली ती तारीख डिक्लेअर केली जाईल आणि त्यासाठी पवारसाहेब असतील किंवा इतर सामाजिक आमचे जे नेते असतील ह्या सर्वांशी चर्चा करून आम्ही तो निर्णय आणि ती तारीख लवकरच डिक्लेअर करू.